नमस्कार. कलरफुल लाईफ विथ HD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मी आज तुमच्यासमोर 5 ते 1 ठिपक्यांची खूपच सुंदर अशी कमळाच्या फुलावरील मटका लोणी बासरीची रांगोळी काढून दाखवते आहे. गोकुळाष्टमी येत आहे, तर ही रांगोळी तुम्हाला काढण्यासाठी खूप उपयोगी पडेल. खूप सुंदर आकर्षक अशी अप्रतिम रांगोळी आहे. 5 ते 1 ठिपक्यांची म्हणजे 5 डॉट मारायचे आहेत आणि सुरुवातीचा आणि लास्टचा ठिपका सोडून मधल्या ठिपक्याच्या खाली ठिपका मारायचा आहे. असे 1 ठिपका येईपर्यंत. आता मधल्या लाईनच्या 5 ठिपक्यांना आपण समांतर 2 रेषा मारून ही बासरी काढून घेतलेली आहे. त्याला थोडंसं मी कलर दिला आहे. आपण गोकुळाष्टमीबद्दल थोडंसं बोलूया. गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याचा उत्सव. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर कंसाच्या बंदीशाळेत गोकुळात झाला. श्रावण महिन्यातील कालाष्टमी गोकुळाष्टमी म्हणून ओळखली जाते. ते यामुळेच वृंदावन, मथुरा, गोकुळ, द्वारका, पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्सव अतिशय उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. या भागात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. विष्णूचा 8वा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या अनेक बाललीलांचा उल्लेख पुराणात आढळतो. श्रीकृष्णासंबंधित अनेक कथाही प्रचलित आहेत. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना अनेकदा मदतही केली आहे. श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मलेला असला तरी गरीब दीनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला बागडला. या मुलांना दूध दही मिळत नसे, तेव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. याचीच आठवण म्हणून दही, दूध, लोणी एकत्र करून काला केला जातो. श्रीकृष्णाचा हा आवडता पदार्थ असल्यामुळेच त्याचाच नैवेद्य म्हणून पण दाखवले जाते. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. अर्जुनाबद्दल कृष्णाला जितके प्रेम होते, तेवढाच बालमित्र असलेल्या सुदाम्याबद्दल आपलेपणा होता. यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्यांचे आचरण दिसून येते. श्रीकृष्णाचे महाभारत घडताना भगवद्गीतेच्या माध्यमातून जगण्याचा अमूल्य ठेवा समाजाला दिला आहे. गीतेचे तत्वज्ञान आजच्या काळातही तंतोतंत लागू पडत असल्याचे दिसते. श्रीकृष्णाचे अवघे जीवन समाजासाठी आदर्शवत आहे. श्रीकृष्णाने सांगितलेली काही तत्वे जरी आपण आचरणात आणली तर आपल्या जीवनाचे सोने होईल. तरी गोकुळाष्टमी साजरी करण्याचे जे उद्देश आहे ते पूर्ण होईल आपण जरी कृष्णाची काही तत्वे जरी अंगीकारली तर. श्रीकृष्ण, त्याच्या बाललीला आणि श्रीकृष्णाचे तत्वज्ञान या गोष्टींचे स्मरण म्हणून गोकुळाष्टमी साजरी करण्याची प्रथा सुरू आहे. कशी वाटली माहिती? छोटीशी माहिती मी थोडीशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपली ही रांगोळी आता पूर्ण होत आहे. मटका तयार झालेला आहे. सुंदर असं मोरपीस पण तयार झाला आहे आणि मटक्यावर लोणी पण आहे. आणि आता हे आपलं कमळाचं फूल तयार झालेलं आहे. त्याला मी कलर देते आहे, लाल कलर. तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी कमेंट करून नक्की सांगा. जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल. ही आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. तर पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन. तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.